वर्षाने पावन झालेल्या या कातळवडा गावामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंची यात्रा मोठ्या आनंदामध्ये आणि थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। या यात्रेच्या निमित्तानं आपण सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, सर्व सद्भक्त, साधू संत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सर्वजण या यात्रेच्या निमित्तानं कालपासून या ठिकाणी उपस्थित आहात। मी सर्वात प्रथम आपणा सर्वांचं समस्त कातळवडा ग्रामस्थांच्या वतीनं आणि श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, सहर्षाचं स्वागत करतो। या यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी या मंदिराच्या आवारामध्ये विकासाची कामं या ठिकाणी चालू असतात आणि या विकासाच्या कामांना एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण सर्व पाहुणे मंडळी, सद्भक्त आणि ग्रामस्थ या सर्वांच्या माध्यमातून देणगी स्वरूपामध्ये असेल किंवा वस्तू स्वरूपामध्ये असेल, या सर्व दानशूर दात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या आवारामध्ये या ठिकाणी कामं चालू असतात। या यात्रेच्या निमित्तानं खरं तर पाहिलं तर चालू वर्षी सुद्धा भरपूर अशा देणगी दात्यांनी या ठिकाणी देणगी दिलेली आहे, परंतु या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर होतोय म्हणून कुठल्याही देणगीदाराचं नाव या ठिकाणी न घेता ज्या सर्व ज्ञात अज्ञात अशा सर्व देणगीदारांनी सढळ हाताने या कार्यक्रमाला, यात्रेला, या मंदिरातील चालणाऱ्या विकास कामांना मनापासून सहकार्य केलं, आर्थिक स्वरूपामध्ये सहकार्य केलं, त्या सर्व देणगीदारांचं ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन, सहर्षाचं स्वागत। या ठिकाणी कालपासून या यात्रेला सुरुवात झाली। काल काठीचा कार्यक्रम या ठिकाणी झाला, त्याचबरोबर आज पालखीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, संपन्न झालेला आहे। काल अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। त्या अन्नदानामध्ये ज्या ज्या अन्नदात्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये काल सायंकाळी श्री दत्तात्रय कृष्णाजी गाजरे, प्रसिद्ध गाडा मालक, श्री दगडूभाऊ कृष्णाजी गाजरे, प्रगतशील शेतकरी, त्याचबरोबर श्री बाळासाहेब निवृत्ती गुंड, त्याचबरोबर श्री बाळासाहेब बुधाजी आयर पळसपूर, त्याचबरोबर श्री रखमा मंजाबा गाजरे, त्याचबरोबर श्री जिजाभाऊ कृष्णाजी गाजरे, निवृत्त पोलीस अधिकारी यांना विनंती आहे, कृपया आपला एक प्रतिनिधी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाठवायचा आहे आणि त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी 2च मिनिटांमध्ये संपन्न होणार आहे। या अन्नदात्यांना विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे। त्याचबरोबर आज संध्याकाळी, आज सकाळी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान दिलं त्यामध्ये श्री प्रशांत प्रभाकर हुलवळे, चैतन्यपूर, त्याचबरोबर श्री नितीन चंद्रकांत हुलवळे, चैतन्यपूर, श्री भाऊसाहेब दोंडीबा आरोटे, ब्राह्मणवाडा, या अन्नदात्यांना विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे। त्याचबरोबर आज सायंकाळी ज्या अन्नदात्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये श्री लक्ष्मण शेठ कारभारी गाजरे, माजी उपाध्यक्ष श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट, श्री विलास शेठ कारभारी गाजरे, श्री गोवर्धन शेठ बाळासाहेब गुंड, श्रीकृष्ण ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपर्स, श्री भगवंत शेठ गानाजी भाईक, प्रगतशील शेतकरी, श्री सुरेश शेठ भीमाजी काकडे पळसपूर, त्याचबरोबर श्री प्रकाश शेठ कुंडलिक आरोटे, ब्राह्मणवाडा, श्री विलास शेठ सुखदेव गाजरे, गाजरेजाप, कैवल्यवासी किसन हरिभोर यांच्या स्मरणार्थ श्री सावळेराम किसन भोर, श्री दत्त दिगंबर ट्रान्सपोर्ट भोरवाडी, श्री खंडू किसन भोर भोरवाडी, या सर्व अन्नदात्यांना विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे। त्याचबरोबर उद्या सकाळी जे अन्नदान या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये
श्री संपत मुरलीधर गुंड, उपाध्यक्ष दलित महासंघ पारनेर श्री लक्ष्मण शंकर गुंड, उपाध्यक्ष व्हेजिटेक अरेबिया UAE दुबई श्री दादाभाऊ घामाजी गाजरे, त्याचबरोबर श्री विठ्ठल शेठ विष्णू गाजरे, अध्यक्ष माथाडी कामगार संघटना तारापूर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। त्याचबरोबर या यात्रेमध्ये स्वच्छ आणि चांगल्या थंडगार पाण्याची पिण्याच्या पाण्याची ज्यांनी व्यवस्था केली त्यामध्ये कैवल्यवासी उत्तम किसन गाजरे यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुरेखाताई उत्तम गाजरे यांच्याकडून 100 पाणी जार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यांना पण विनंती आपण या ठिकाणी यायचंय। त्याचबरोबर तुषार सोपान गाजरे, प्रतीक सुरेश गाजरे आणि सुजित आनंदा गुंड यांच्याकडून 70 पाणी जार दिलेले आहेत। त्यांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय। त्याचबरोबर कैवल्यवासी कोंडाबाई भिकाजी तांबे यांच्या स्मरणार्थ श्री भाऊसाहेब भिकाजी तांबे मेजर यांच्याकडून 1 पाणी टँकर सौजन्य या ठिकाणी दिलेला आहे। त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय। त्याचबरोबर कालपासून आजपर्यंत मिरवणुकीसाठी जे गुलालाचं सौजन्य दिलेलं आहे त्यामध्ये दत्तराज लवशेड गुंड, सर्वज्ञ किराणा स्टोअर्स यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय। त्याचबरोबर उद्या गावामध्ये जो घोड्याचा कार्यक्रम होणार आहे त्या घोड्याच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी स्पीकर सौजन्य दिलेला आहे ते धर्मनाथ रघुनाथ भाई काटेश्वर स्पीकर्स काटावेडा यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय। उद्या सकाळी गावामध्ये जो कलगीतुऱ्याचा कार्यक्रम की ज्यांनी अखंडपणे आपल्या वडिलांपासून ज्यांनी ही परंपरा या गावामध्ये जिवंत ठेवली ते महाराष्ट्र राज्य कलगीतुरा शाहीर संघटनेचे अध्यक्ष शाहीर रामदास गुंड आणि पार्टी तसेच शाहीर रघुनाथ गुंड रेडिओ स्टार आणि शाहीर नवनाथ गुंड यांचा उद्या कलगीतुऱ्याचा कार्यक्रम सकाळी गावामध्ये या शाहीर मंडळींना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान घेऊन जायचंय। त्याचबरोबर या ठिकाणी कातळवेढा गावचे युवा सरपंच आमचे सहकारी मित्र सन्माननीय पियुष दादा गाजरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी सरपंच सुदामशेठ गाजरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर जालिंदर भाऊसाहेब आहेर पळसपूर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर मित्रप्रेम बँजोचे प्रोप्रायटर सुभाष शेठ बेलकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर कातळवेढा गावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब गुंड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर कातळवेढा गावच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय संदीप शेठ वाघ यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर कातळवेढा विकास सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्माननीय शरद शेठ गगे आणि विकास सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन सौभाग्यवती लक्ष्मीबाई किसन खटाटे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय आपला या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर दत्त देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अर्जुन शेठ गाजरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे हँडवेलचं जाहिरात सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर नितीन गाजरे व श्री सुदर्शन खटाटे माजी उपसरपंच यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय। त्याचबरोबर या ठिकाणी जो विशेष सन्मान या ठिकाणी मंडळाने आयोजित केलेला आहे त्यामध्ये श्री गंगाधर बबन गुंड यांची कन्या ज्योती सचिन कडुसकर यांची मुंबई पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। ज्योतीला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय। त्याचबरोबर भाऊसाहेब बबन गुंड यांचे नातू सन्माननीय धनंजय दिनेश गुंड यांची राज्यस्तरीय
फुटबॉल स्पर्धेत देशामध्ये सुवर्ण पदक त्यांनी मिळवलंय, त्यांनाही विनंती आहे धनंजय आपण या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर संपादक ग्रामीण कट्टाचे न्यूज चॅनलचे संपादक सन्माननीय भरत यशवंत मोरे यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर पारनेर पोलीस डिपार्टमेंटचे सन्माननीय संदीप दादा गायकवाड, त्याचबरोबर साठे दादा यांना विनंती आहे आपण एक चांगल्या पद्धतीचा चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला. आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मानासाठी यायचंय. त्याचबरोबर जालिंदर भाऊसाहेब आहेर पळसपूर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब केरू गाजरे यांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. त्याचबरोबर या ठिकाणी या देवस्थानचे माजी अध्यक्ष कालपासून आजपर्यंत ज्यांनी देणगीचं चोख पद्धतीचं काम या ठिकाणी बजावलं ते देवस्थानचे माजी अध्यक्ष सन्माननीय सुभाष गाजरे सर आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचे एक 2च मिनिटांमध्ये. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने आणि ब्रह्मांड नायक या विश्वाचा चालक आणि मालक श्री दत्तात्रय प्रभूंच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र काठावडा या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने श्री दत्तात्रय प्रभूंची यात्रा अत्यंत उत्साहामध्ये आहे, थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. आणि मित्रांनो, ही काठावड्याच्या श्री दत्तात्रय प्रभूंची यात्रा ही गावकीची यात्रा नसून ही नवशिक यात्रा आहे. आणि या नवशिक यात्रेच्या निमित्तानं या राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मानवा संप्रदायाच्या अनेक संत मंत भिक्षुक आणि वासनिकांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा संपन्न होते. आणि यात्रा संपन्न होत असताना आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी हा जो धार्मिक कार्यक्रम ठेवला जातोय, या धार्मिक कार्यक्रमाचं आणि यात्रेचं संपूर्ण शांततेचं श्रेय हे तुमच्याकडे, तुमच्या शांततेमध्ये या कार्यक्रमाचं यश अवलंबून आहे. म्हणून सर्व सहकारी मित्रांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे का श्री दत्तात्रय प्रभूंची यात्रा ही काठवडा गावची यात्रा संपन्न होत असताना आपल्या सर्वांची यात्रा आहे. आणि ही महाराष्ट्रामध्ये नव्हे, त्या पाटण भागामध्ये नव्हे, एक सर्व नवशिक यात्रा असताना अत्यंत मोठी यात्रा आहे. आणि यात्रेला कोणत्या प्रकारचं गालबोट लागणार नाही. मित्रांनो, याची खबरदारी आणि जबाबदारी तुमच्यावर आहे. सागराच्या शांततेप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी शांतता द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही या ठिकाणी आलात, तुमच्या उपस्थितीमध्ये तुम्ही या आनंदामध्ये या घटनेचे साक्षीदार व्हाल असे सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या सर्वांचं देवस्थान ट्रेडच्या वतीने, काठवडा ग्रामस्थांच्या वतीने, काठवडा परिवाराच्या वतीने तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा तुमचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. सन्माननीय उद्घाटन करायचे आणि कार्यक्रमाला सुरुवात करून द्यायची. तोपर्यंत आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतील सन्माननीय बाबाशेठ गाजरे. स्पर्धेने पावन झालेल्या काठावडे गावामध्ये 2 दिवसापासून या यात्रेचा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित होत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये काल काठीची मिरवणूक झाली. अतिशय उत्कृष्ट असं तरुण मंडळाने त्या ठिकाणी सहकार्य करून उत्तम प्रकारे ह्या काठीचं मिरवणुकीचं नियोजन केलं. त्याचप्रमाणे आज दत्तात्रय प्रभूंच्या पालखीचं भव्य दिव्य अशी या काठावडे गावातून मिरवणूक निघली. आणि या मिरवणुकीमध्ये सुद्धा तरुण मंडळीने, सर्व भाविक भक्तांनी, या यात्रेसाठी उपस्थित झालेल्या सर्व संत महंत आणि जमलेल्या सर्व कलाप्रेमींना या ठिकाणी उपस्थित झाले.
आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित झालो आहोत. हा सूरामृत ऑर्केस्ट्रा या कलाकारांचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित होणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी शांततेमध्ये ह्या कार्यक्रमाचा स्वाद घ्यायचा आहे, आनंद लुटायचा आहे, जेणेकरून कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची. आणि सर्व या ठिकाणी यात्रेला उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो, थांबतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आणि विनंती करतो सरपंचांना की नारळ फोडून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. काटारडा गावचे युवा सरपंच पियुषदादा गाजरे यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी नारळ फोडून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांनी विनामूल्य फेटे बांधण्याचं काम केलं ते सन्मान्य काळूराम शेठ गुंड, सचिन शेठ गुंड, स्वप्नील शेठ भाईक, आकाश शेठ भाईक आणि प्रवीण शेठ गाजरे यांना विनंती आहे. आणि फेटे बांधण्याचं सहकार्य केल्याबद्दल समोर बसलेल्या सर्व तरुण सहकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे, या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी एक चांगल्या पद्धतीची यात्रा या ठिकाणी आपल्या दत्तात्रय प्रभूंची होत असते. आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी यात्रा होते. कृपया या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं गालबोट आपल्याकडून लागणार नाही याची आपण खबरदारी घ्या. या ठिकाणी मंडळाकडून सूचना आलेली आहे. पारनेर पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ या ठिकाणी उपलब्ध आहे. कार्यक्रम संपेपर्यंत तो स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जो कोणी माणूस किंवा जो कोणी रसिक या ठिकाणी कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल त्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई होईल आणि याची जबाबदारी ज्या त्या व्यक्तीची असेल याची नोंद घ्या. आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. कृपया संचालकांना विनंती, आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची.